नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसात आपल्याला खूप चांगले चांगले फणस मिळतात. तेव्हा आज आपण अशा छोट्या म्हणजे ज्याला आपण कुवरी म्हणतो अशा फणसाची कापं बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. फणसाची कापं बनवण्यासाठी आपल्याला फणस असा उभा कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यावर तो लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे फणस अजिबात काळा पडत नाही. फणसाचं सगळं पाणी निथळून घेऊन आपल्याला फणसाला एक शिट्टी काढून घ्यायची. फणसाला शिट्टी काढत असताना पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचे आणि कुकरच्या डब्यामध्ये फणस ठेवून तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. शिट्टी आल्यावर आपल्याला या फणसाचे तुकडे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. फणस आपण हाताळू शकू इथपर्यंत थंड झाला की आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाव छोटा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट पावडर. सपोज जास्त तिखट आवडत असेल तर मिरची पावडर वाढवावी. अर्धा चमचा हळद पावडर. आता आपल्याला हे सगळे मसाले फणसाच्या कापांना व्यवस्थितपणे लावून घ्यायचे. मसाला लावून झाला की ही फणसाची कापं आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशीच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची. आता एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. इथे मी नारळाच्या तेलाचा वापर केलेला आहे. आपल्याकडे सपोज नारळाचं तेल नसेल तर दुसरं कुठलंही तेल आपण इथे वापरू शकता. आता मसाला लावलेली कापं आपल्याला रव्यामध्ये अशी डीप करून घ्यायची आहे, ती कोट करून घ्यायची आहे आणि तवा गरम झाला की तव्यावर घालून घ्यायची. सगळी कापं तव्यावर घालून झाली की आता आपल्याला तव्यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर ही कापं शिजवून घ्यायची. दहा मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आणि कापं सगळी परतून घ्यायची. कापा आपल्याला दोन्ही बाजूनी सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची. कापा आपण पलटली की आपल्याला ती कव्हर न करता भाजून घ्यायची, म्हणजे ती क्रिस्पी बनतात. आता अंदाज 5 मिनिटांनी आपण चेक करूया आपली कापं व्यवस्थित शिजली आहे की नाही ते. आपण इथे पाहू शकता आपली कापं व्यवस्थित मस्त शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही कापं आपण सर्व करून घेऊया. चवीला ही कापं खूपच भारी लागतात, खूप टेस्टी लागतात. तेव्हा ही कापं एकदा नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं, स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.